लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या जमीन आणि जंगल हक्क, शेतमालाला रास्त भाव, दुष्काळग्रस्तांच्या समस्या, भूसंपादन तसेच गायरान हक्कासाठी नंदुरबार येथून निघालेला बिराड मोर्चा काल रविवारी नाशिकच्या वेशीवर विसावला। नागपूर येथे सरकारशी चर्चेसाठी गेलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाची सायंकाळपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी अडगाव ट्रक टर्मिनसच्या परिसरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे परिसरात काल सर्वत्र लाल बावटाच दृष्टीस पडत होता। शेतकरी बांधवांच्या विविध न्याय हक्कासाठी मागण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथून 7 डिसेंबरला बिराड मोर्चानं प्रयाण केलेलं आहे। चांदवड मार्गे जिल्ह्यात प्रवेश केलेला हा मोर्चा अडगावच्या ट्रक टर्मिनसपर्यंत पोहोचला। खांद्यावर लाल बावटा घेतलेले हे मोर्चेकरी मजल दरमजल करून नाशिकच्या कालवेशीवर पोहोचले। मोर्चामध्ये हजारो महिला आणि पुरुष सहभागी झालेले आहेत। दरम्यान शासनानं शनिवारी मोर्चेकऱ्यांमधील नेत्यांशी संपर्क साधत त्यांना नागपूर येथे चर्चेकरता बोलावलं, मात्र हे शिष्टमंडळ रविवारी सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाले नव्हते। त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी अडगाव येथेच रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला। बिराड मोर्चाचं नेतृत्व रामसिंग गावित, करणसिंग कोकणे, किशोर ढमाले, सुभाष काकुसे, रणजित गावित हे करत आहेत। नंदुरबार ते मुंबईतील मंत्रालय असा हा पायी मोर्चा काढण्यात आलेला आहे। 7 डिसेंबर पासून मोर्चास प्रारंभ झालेला आहे। हा मोर्चा नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव, चांदवड मार्गे सुमारे 200 किलोमीटरचं अंतर पार करत नाशिकच्या वेशीवर पोहोचलेला आहे। मोर्चामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो आदिवासी शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले आहेत। मागण्या मान्य करण्यासाठी नंदुरबार ते मुंबई व्हाया नाशिक असा साधारण 432 किलोमीटरचं अंतर पायी करण्याचे ध्येय ठेवून हा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। तर नवापूर, नंदुरबार, साक्री, धुळे, कन्नड, साटाणा, मालेगाव, शिरपूर तालुके दुष्काळी जाहीर करावे। नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरी 30,000 रुपये भरपाई द्यावी। साक्री तालुक्यातील 2018 ची 13,600 रुपयांची भरपाई तातडीने द्यावी। आदिवासी आणि इतर जंगल निवासी वन हक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी करावी। दावेदारांना हक्काचे 7/12 द्यावे। आदिवासींविरोधी वन कायदा 2023 रद्द करावा। कांद्यांवरील निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी। सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण आणि सरसकट कर्जमुक्त करावं। मणिपूरमध्ये आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी। बोगस आदिवासी हटवा, आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवा, अशा विविध मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।